वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज. आज आपण बनवणार आहे मूग डाळीचा हलवा एकदम सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपी पाहूयात. सगळ्यात अगोदर इथं मी 2 ते 3 तास मूग डाळ छान भिजवून घेतली होती. त्यालाच आपल्याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून छान असं बारीक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्यानंतर कढईमध्ये मी इथं 1 वाटी तूप घेतलेलं आहे. हे तूप घट्ट झालेलं आहे, त्यामुळे अर्धाच वाटी घेतलेलं आहे मी. जर तुमच्याकडे पातळ असेल असेल तर ते तुम्ही 1 वाटी घेऊ शकता. कारण का तर आपल्याला 1 वाटी तूप घ्यायचं आहे. मी इथं 1 वाटी मूग डाळ भिजत ठेवली होती. त्याचप्रमाणे आपल्याला सगळं घ्यायचं आहे. त्यानंतर 1 वाटी यामध्ये आपल्याला साखर सुद्धा घालायची आहे. ज्या वाटीने आपण मूग डाळ घेतली होती, तूप घेतलं होतं, त्याच वाटीने साखर सुद्धा घालायची आहे. तुम्ही बघू शकता छान असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान असा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. 2 ग्लास मी तर गरम पाणी घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी फूड कलर घातलेला आहे आणि थोडंसं केसर घातलेलं आहे. या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत. छान असं तूप सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं तूप सुटलेलं आहे. आता आपण याला सर्व्ह करून घेणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप जास्त टेस्टी आणि एकदम छान होतो आणि जास्त मेहनतही लागत नाही. सो एकदा नक्की ट्राय करून पहा.